आम्ही आता निघालेलो आहोत सोनमार्गसाठी. आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसलेलो आहोत. ही पहा लेक. या लेकमधून आम्ही क्रॉस होऊन इकडे आमच्या घाटावरती आलो. घाटावरून आता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता निघालेलो आहोत सोनमार्गसाठी. नमस्कार मित्रांनो, आज आमचा काश्मीरमधला दुसरा दिवस आहे. मागील व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे डल लेकमध्ये क्लब महिंद्राशी टायअप असलेल्या हाऊसबोटमध्ये आम्ही चेक इन केलाय आणि तुम्हाला रूम टूर तर मी अगोदरच दिलेली आहे. आणि आज काश्मीर दर्शन करायला देखील घेऊन जात आहोत सोबत. रात्री पोहोचल्यामुळे काल फिरता आलं नाही आणि आम्ही फक्त 3 दिवसांसाठीच काश्मीरमध्ये आहोत. म्हणजे आज आणि उद्याचा दिवसच आम्हाला फिरण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. आत्ता सकाळचे 6 वाजले आहेत, तरी सूर्यप्रकाश पहा ना. बाहेरून पक्ष्यांचा चिवचिवाट देखील ऐकू येत आहे. वेदू आणि राहुलचं आवरून झालं की निघायचं आहे काश्मीर दर्शनासाठी. आज पहलगामचा प्लॅन होता, पण इथे काम करणाऱ्या लोकांना विचारलं तर असं कळालं की 10 दिवसांपूर्वी बर्फ पडला होता आणि मागील 3 ते 4 दिवसांपासून वातावरणात गरमी आहे. म्हणून आज सोनमर्गला जायचा विचार पक्का ठरलाय. कारण बर्फात खेळण्यासाठी इथे आलोय आणि बर्फच नसेल तर चला तर मग लवकर आवरून निघतो आम्ही. आपण भेटूयात सोनमर्गच्या वाटेवर. मित्रांनो, काल रात्री जेव्हा या घाटावर पोहोचलो होतो तेव्हा या लेकचं सौंदर्य काही वेगळंच दिसत होतं. जिकडे नजर जात होती तिकडे दूरवर पसरलेलं पाणी आणि त्याच्या बाजूंनी टिमटिमणाऱ्या हाऊसबोट वरच्या लाईट्स आणि त्या शांत पाण्यातून वाट काढत जाणारी आमची बोट. आणि आत्ताचं हे वातावरण, दोन्हीमध्ये किती फरक आहे बघा ना. सूर्यकिरणांचं किती सुंदर जाळं पसरलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीनगरमध्ये आलोय आणि डल लेकला भेट दिली नाही तर काश्मीर प्रवास अपूर्ण आहे असं म्हणतात लोक. ते असं का म्हणतात ते आज कळतंय. आणि आमचं लक असं आहे की आम्ही आमचा 3 दिवसांचा स्टे डल लेकमध्ये असलेल्या क्लब महिंद्राच्या हाऊसबोटमध्येच करणार आहोत. 18 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला हा तलाव ज्वेल इन दी क्राउन ऑफ काश्मीर म्हणूनही ओळखला जातो. आजूबाजूला उंच पर्वतरांगा, शांत पाणी आणि त्यावर तरंगणाऱ्या रंगीबेरंगी शिकाऱ्या. क्लब महिंद्राची आम्ही थांबलेलो असलेली जी हाऊसबोट आहे ती जरी बाहेरून पारंपरिक काश्मीरी शैली जपणारी असली तरी आतून मात्र अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि आरामदायी आहे. सुंदर सजवलेल्या लाकडी खोल्या, लाकडी इंटेरियर आणि शांत वातावरण, हे सगळं शब्दांमध्ये सांगणं कठीण आहे. श्रीनगरच्या गजबजाटाला मागे सोडून आता आम्ही निघालो आहोत काश्मीरच्या आणखीन एका स्वर्गीय ठिकाणाकडे, सोनमर्ग. हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप अनुभवण्याचा आहे. रस्त्याच्या एका बाजूला आपली साथ देणारी सिंध नदी, तर दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगर आहेत, हिरव्यागार दऱ्या आणि ढगांमध्ये हरवलेली शिखरं. मन अक्षरशः या सौंदर्यात हरवून जात आहे. श्रीनगर ते सोनमर्ग हा साधारण 80 किलोमीटरचा प्रवास. या मार्गावर गंदरबल, कंगन, गुंड आणि गगनगीर अशी सुंदर गावं लागत आहेत. जसजसं आम्ही पुढे जात आहोत तसतसं हवेतला गारवा वाढत चाललेला आहे आणि निसर्ग आणखीनच मोहक होत चाललेला आहे. सोनमर्ग म्हणजेच सोन्याचं कुरण. उन्हाळ्यात सूर्यकिरण पडले की इथली हिरवीगार कुरणं सोन्यासारखी चमकतात आणि म्हणूनच या ठिकाणाला हे सुंदर नाव मिळालं आहे. रस्त्यात दिसणारा प्रत्येक नजारा कॅमेऱ्यात कैद करावा असाच आहे, पण खरं सांगायचं तर या सौंदर्याची खरी जादू कॅमेऱ्यात नसून ती प्रत्यक्ष अनुभवण्यात आहे. आणि आता आम्ही पोहोचत आहोत त्या ठिकाणी जिथून सुरू होते बर्फाच्छादित पर्वतांची, थझीवाल ग्लेशियरची आणि जोजिला खिंडीकडे जाणाऱ्या रोमांचक प्रवासाची. चला आता पाहूया सोनमर्ग आपल्यासाठी काय खास घेऊन आलंय. तर
तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत सोनमर्गमध्ये. आम्ही केलेलं आहे खेचर. अशी आम्ही सगळ्यांसाठी खेचरं रेंटवरती घेतलेली आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत वरती बर्फात खेळण्यासाठी. ॲक्च्युली इथे फक्त खेचरच मिळतात असं वाटतंय मला, पुढे तर नाही आहे पण खेचरं मिळतात इथे. खेचरांवरती सगळे वरतीपर्यंत घेऊन जातात हे. इथून आम्हाला 7 किलोमीटर वरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बर्फात खेळायला मिळेल होपफुली. तर मित्रांनो आम्ही आता 3-3.5 किलोमीटर आलेलो आहोत ऑलमोस्ट आता ह्याच्यावरती पोनीवरती. आणि आम्हाला 3-3.5 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करायचा आहे. समोरचं दृश्य बघा काय सुंदर आहे. ह्याच त्या व्हॅलीज आहेत जिथे बजरंगी भाईजानची शूटिंग झालेली होती. भैया वो सीधे रास्ते क्यों नहीं जा रहे अपन? सीधे रास्ते से मैं कह रही थी ऊपर से आए, सीधे रास्ते से क्यों नहीं आए? तो हम लोग हाँ अभी हमारी रास्ता यही है, कोई दूसरे जहाँ हमारा स्टॉप होते नहीं, जहाँ आप रुके वहाँ का रास्ता यही है। ओके हाँ वो दूसरा रास्ता है, वो एक रास्ता है। अच्छा. हे बघा मित्रांनो सगळे ढग भरून आलेले आहेत ॲक्च्युली वरपर्यंत. सगळं वातावरण थोडं खराब झालं असं म्हणतात हे आजच. मित्रांनो आम्ही सगळेच या खेचरांवरून वरती ग्लेशियरकडे जाणार होतो, पण मम्मी पप्पांना भीती वाटत होती कारण प्रवास जवळपास 14 किलोमीटरचा होणार होता आणि रस्ता कसा आहे हे माहिती नाही. पर हेड 800 रुपयांप्रमाणे खेचर मिळाले आम्हाला. हे लोक आम्हाला घेऊन जाणार आणि आणून परत सोडणार देखील आहेत. आजूबाजूचं सौंदर्य पाहिलं की मी खेचरावर बसून जात आहे याचा विसरच पडला होता, कारण एव्हाना सवय झाली होती. याआधी वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी पण आम्ही वरती जाताना खेचरावर बसूनच गेलो होतो. तो प्रवास तर अजूनही लक्षात आहे, कारण अंजर पंजर पूर्ण ढिल्ले झालेले आहेत, जे नीट व्हायला अजून 2 दिवस तरी नक्कीच जातील. विनोदाचा भाग सोडला तर फक्त डोळे खोलून हा आजूबाजूचा निसर्ग फक्त पिऊन घ्यावासा वाटत आहे. जन्नते काश्मीर म्हणतात ते खरंच खरं आहे. हे इथे फक्त हा परिसर पाहताना जाणवत आहे. अजून उद्याचा दिवस आहे, तर उद्या आणखी काय पक्वान्न वाढून ठेवलेलं आहे माहिती नाही, पण हो डोळ्यांमध्ये साठवता येणार नाही आणि कॅमेऱ्याची मेमरी पण कमी पडेल इतकं आणि इतकं आहे हे सगळं. जाता जाता त्या खेचरवाल्या माणसासोबत गप्पा मारत त्याला काय काय प्रश्न विचारत माझा प्रवास चालू होता. मला जाताना JKTDCचं रिसॉर्ट पण दिसलं तिकडे. बहुतेक कोणी नाहीये तिथे सध्या राहायला, पण आपल्या महाराष्ट्रात असे MTDCचे रिसॉर्ट्स आहेत, तसंच असावं बहुतेक हे. जसा विचार केला होता की रस्ता कसा आहे माहिती नाही, तसाच तो निघालाही, कारण सरळसोट नव्हताच तो. कधी चढ तर कधी उतार आणि बऱ्यापैकी ओबडधोबड. मोठाले दगडधोंडे या सगळ्यातून वाट काढत आम्ही जात होतो. तर मित्रांनो फायनली आम्ही सोनमर्गचं जो ग्लेशियर आहे शेवटचा पॉईंट आहे हा. ॲक्च्युली आम्हाला खेचरावरून बसून घेऊन आलेले इथे जिथे आलेलो आहोत त्या ठिकाणी इथे ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. मी सांगितलं खेळायला त्यांना. अच्छा खेळतायत ते राहुल, खेळू देत की त्यांना. तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. इकडे बर्फ तर काही खूप जास्त नाही आहे आणि जो आहे तो बऱ्यापैकी आहे ना थंड झालेला आहे. इकडे खूप धूळ उडते. आता पाऊस पण पडत आहे. मला बोलता पण येत नाही, इतकी थंडी आहे. मी कुठून जी ये क्या है? कैमरा है भैया. ये कैसे कैमरा? ये ऐसे ही होता है. ये कितने का मिलता है? ये बहुत महंगा है. ये अभी 7,000 का. 20
बहुत भी होती है इसका, जी बहुत भी होती है ना। नाही, हां बात भी होती है. तर हे जे खाली दिसत आहे तिथे त्या ठिकाणी आमची खेचरं लावलेली आहेत आणि तिथून आम्ही वरती चढून आलो. खालून एक नदी वाहत आहे, तुम्ही बघू शकता. त्या नदीवरती एक पूल आहे छोटासा, त्या पुलावरून आम्ही अलीकडे आलेलो आहोत. चालत चालत इथपर्यंत आलेलो आहोत. असं वरती चढत आलो या इथपर्यंत. दिवस कसा गेला कळलंच नाही आणि इथे येणं काही अंशी सार्थक ठरलं, कारण मुलांना थोड्या का होईना पण बर्फात खेळायला मिळालं. मित्रांनो, आम्ही सोनवरती जाऊन आता परत खाली आलेलो आहे आणि गाडीमध्ये बसून आता पुन्हा निघालेलो आहोत. आमच्या हॉटेलकडे चाललेलो आहोत. आणि आता परत निघालो आहोत श्रीनगरकडे. आजचा मुक्काम पुन्हा क्लब महिंद्रा हाऊसबोट. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.